नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी अशीची बदल घडवेल। लोककवी वामनदादा कर्डक हे केवळ कवी नव्हते, तर ते समाज जागृती करणारे प्रभावी विचारवंत होते। त्यांनी आपल्या काव्य आणि गीतांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांचा प्रसार केला। त्यांच्या गीतांनी समाजात आत्मविश्वास निर्माण करीत सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा दिली, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले। आज सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री श्री आठवले बोलत होते। यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार राजाभाऊ वाजे, माजी मंत्री आमदार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, समाज कल्याण विभागाच्या आयुक्त दीपा मुधोळ मुंडे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त माधव वाघ, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, लोककवी वामनदादा कर्डक यांचे कुटुंबीय, माजी महापौर पुणे विराज जैन, सरपंच उज्ज्वला बारके, माजी सरपंच दत्ता डोमाडे यांच्यासह अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोककवी वामनदादा कर्डक यांच्या काव्यातून समाजातील वंचित, पीडित घटकांच्या वेदना आणि समतेचा संदेश प्रभावीपणे मांडला गेला। वामनदादा कर्डक यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांच्या जन्मगावी उभारण्यात येणारे स्मारक पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरेल। या स्मारकाच्या माध्यमातून वामनदादा यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला होईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीचा संदेश दिला। त्याच विचारातून प्रेरणा घेऊन या स्मारक परिसरात अभ्यासिका, ग्रंथालय आणि शैक्षणिक सुविधा उभारण्यात येतील, जेणेकरून समाजातील युवकांना शिक्षणाची प्रेरणा मिळेल आणि त्यांना अभ्यासासाठी आवश्यक वातावरण उपलब्ध होईल। लोककवी वामनदादा कर्डक यांचे कार्य हे सामाजिक चळवळीचे महत्त्वपूर्ण अंग आहे आणि त्यांच्या गीतांमधून अनेक पिढ्यांमध्ये स्वाभिमानाची जाणीव निर्माण झाली आहे। त्यामुळे त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी उभारण्यात येणारे स्मारक समाजाला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वासही मंत्री शिरसाट यांनी व्यक्त केला। यावेळी खासदार राजाभाऊ वाजे व आमदार माणिकराव कोकाटे यांनीही मनोगत व्यक्त केले। समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांनी प्रास्ताविकातून कवी वामनदादा कर्डक यांच्या कार्याची महती अधोरेखित केली। कार्यक्रमात मालेगावची कन्या प्रेरणा खवळे हिचा स्पर्धा परीक्षेतील योगदानाबद्दल आणि प्रसाद दिघोळे यांचा 3ऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत कबड्डी स्पर्धा प्रकारात सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला। तसेच लोककवी वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबियांचा व जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कारही यावेळी करण्यात आला। कार्यक्रमाचे आभार सहाय्यक आयुक्त श्री नांदगावकर यांनी मानले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्मारकाच्या कोनशिलेचे अनावरण करून भूमिपूजन करण्यात आले। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सुमारे 13,67,00,000 रुपये खर्च करून हे स्मारक उभारण्यात येत आहे। स्मारकासाठी एकूण 21 एकर जागा उपलब्ध झाली असून त्यापैकी 56 गुंठे जागेवर मुख्य वास्तूचे बांधकाम करण्यात येणार आहे।